काय करतेस? मंगळसूत्र तोडे देवासमोर काढून का ठेवतेस? कारण मंगळसूत्र आणि तोडे घालण्याचा हक्क फक्त सवाष्णीला असतो. मला आता तो हक्क नाहीये. हे काय वेड्यासारखं बोलतेस? माझं काय चुकलं का? नाही नाही, तुझं काहीच चुकलेलं नाहीये. पण मलाच आता ते वापरणं बरोबर नाही वाटत आहे. पण का? म्हणजे आतापर्यंत तू वापरत होतीस ना? अरे हो, पण आतापर्यंत आपण नवरा बायको असल्याचं नाटक करत होतो ना, म्हणून मला मंगळसूत्र घालावं लागत होतं. खूप विचित्र वाटेल का? म्हणजे तुला मंगळसूत्र आणि तोड्यामध्ये बघण्याची सवय झाली आहे ना. तू प्लीज घाल ना. अरे असं कसं मी घालू शकीन? नाही, आय कॅन अंडरस्टँड, पण आपण लग्न करणारच आहोत ना, मग काय हरकत आहे मंगळसूत्र घालायला? पण लग्न करणार आहोत, आपलं लग्न झालेलं नाहीये आणि आपल्यात लग्नात मंगळसूत्र घालायची पद्धत आहे. आधीपासून कसं वापरणार? पण मी तर मनापासून तुला बायको मानलंय. मला मान्य आहे, पण तरीही मानणं आणि सत्य ह्याच्यात फरक असतो ना. आणि आता सगळ्यांना माहिती आहे की आपण नवरा बायको नाही आहोत. मग कसं काय वापरणार? जेव्हा आपलं रीतसर विधीनुसार लग्न होईल ना सगळ्यांसमोर, तेव्हा तू स्वतःच्या हाताने मला मंगळसूत्र घाल, मगच मी ते वापरू शकेन. ठीक आहे, मग मी सुद्धा फार काळ तुझा गळा मोकळा राहू देणार नाही. आधी येऊ नकोस, थांबा जरा तिथेच. आत्ता आले बाळा, थांबा. आत्ता आले. बघ, ये सावकाश. बस बस, सावकाश. हा, सावकाश. मनू,
किती बरं वाटलं रे मला तुला असं बघून. मी पण तुला तिकडे खूप मिस करत होतो. मनू, तुला असं स्वतःच्या पायावर चालताना बघून किती किती आनंद झालाय म्हणून सांगू. खरंच आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. अगं माझंही तेच स्वप्न होतं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा कशाचाही आधार न घेता आणि पहिलं पाऊल उचललं ना, तेव्हा मला जो आनंद झालाय तो मी शब्दात सांगूच शकत नाही. बरं, तू तायडी आणि बबडीला कळवलंस ना? हो, लगेच फोन केलाय मी. मग कधी येतात त्या भेटायला यायला? येतायत, लवकरात लवकर येतायत. अहो त्यांना पण तिकडे कामं आहेत, संसार आहेत. आटपून येतायत त्या. पुन्हा आपण एकत्र येणार अनेक वर्षांनी. पुन्हा आपलं घर भरल्या भरल्यासारखं होईल. विस्कळीत होणारं आपलं घर आपण पुन्हा सावरू शकू. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. हॅलो हॅलो, हां आजू, आता येत आहे ऐकू? हां हो, नाही मी तुम्हाला तेच विचारत होतो की अहो ऋतू बडोद्याला कशाला जाईल? तिथे कोण आहे आपल्या ओळखीचं? हो नाही, पण ती बडोद्याला कशाला जाईल ना? तुम्हाला इन्फॉर्मेशन कोणी दिली? कमाल करता आजू तुम्ही. अहो तुम्ही बडोद्याला चाललाय, आम्हाला कळवायचं तरी. मी आलो. हो काय बोलताय तुम्ही? गोव्याला असताना मी प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो म्हणून का नेहमीच मी प्रॉब्लेम मध्ये अडकणार आहे का? नाही, इन्स्पेक्टर राणे आहेत तुमच्या बरोबर, मान्य आहे मला, पण मी आलो असतो तर. बरं ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर या, आम्ही वाट बघतोय तुमची. आणि तिथे काय होतंय ते फोन करून आम्हाला कळवत जा. बाय, टेक केअर. काय झालं ऋतूचं? ऋतूला शोधायला आजू बडोद्याला निघालेत. अचानक आपल्याला कुणालाच काही सांगितलं नाही. बघ ना, त्यांना कोणीतरी सांगितलं की ऋतू बडोद्यात आहे. पण मला वाटतं की यावेळेस काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल, कारण आजूने स्वतःचे सोर्सेस लावले आहेत. देव करू आणि ऋतू मिळो रे बाबा. अहो चहा. थँक्यू. साधना थांब ना. केरळला मानसनीच नाही, मी सुद्धा खूप मिस केलं तुला. आणि तिकडली माणसं काय सांगू, इतकी फ्रेंडली आहेत, इतकी फ्रेंडली आहेत. आणि ती शेतं, हिरवीगार शेतं समुद्रपट्टीच्या खालची, आणि त्या बॅक वॉटर्स मधनं फिरणाऱ्या त्या कटामारात सगळा बिझनेस त्याच्यावर. इतका सुंदर निसर्ग आहे. खरंच आपण सगळे गेलं पाहिजे एकदा मिळून. मी, तू, तायडी, बबडी, मानस, सगळे. खरं तर हीच वेळ आहे. अण्णांनी मधुर आणि गौरवच्या लग्नाला संमती दिली आहे, ही आनंदाची बातमी खरं तर अनिरुद्धला सांगायला हवी. पण कशी? मुलाची जबाबदारी पार पडली असली तरी मुलीची जबाबदारी अजून पार पडायची आहे. मधुराच्या लग्नाचं आता मनावर घ्यायला हवं. आता मात्र मधुराने वेळ घालवता कामा नये. लवकरात लवकर अण्णांना इथे घेऊन यायला हवं. काही ठरण्याआधी साधनाला काही सांगावं का? नको. एकदा ते कन्फर्म झालं की मगच बोलू. काही म्हणालीस तू? देवा गजानना, तू आमच्या मनूला बरं करून आमच्यावर खूप उपकार केलेस. तू विघ्नहर्ता आहेस हे माहीतच होतं,
पण आमच्या घरचं विघ्न इतक्या लवकर संपेल? लवकरात लवकर चमत्कार घडेल असं खरंच कधी वाटलं नव्हतं. आता माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्यातही असाच आनंद पसरू दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आई, मधुराताई आणि मानसीताई कशा आहेत? अगदी मजेत आहेत. आणि जुई? ती सुद्धा मजेत आहे. आणि सगळेजण तुला लवकरात लवकर इथे भेटायला येणार आहेत. आई, किती छान वाटेल ना आपलं घर सगळे एकत्र असल्यावर. खरंय तू म्हणतोस ते. मनू, तू आणि बाबा इथे नव्हतात ना, तर मला अगदी एकटं एकटं वाटत होतं रे. पण आता आपण सगळे इथे एकत्र भेटणार म्हटल्यावर मला खूप खूप आनंद झालाय. काय करू आणि काय नको असं झालंय मला. तू केरळला गेला होतास ना बाबांबरोबर? कसं आहे रे केरळ? खूपच छान. पण आधी जरा मला भीतीच वाटली, ट्रीटमेंट आहे म्हटल्यावर. पण नंतर मजा आली, खूप छान वाटलं. आणि तिकडची माणसं तर इतकी प्रेमळ होती, सतत माझी काळजी घ्यायची, सतत माझ्या बरोबर असायची. पण आई, तिकडे एकाच गोष्टीची कमी होती. कुठली? तुझी. तू नव्हतीस ना तिकडे, नाहीतर मी आधीच बरा झालो असतो. आई, तिकडे मी तुला खूप मिस केलं ग, खूप. पण आई, तुला सांगतो, आता तुला सोडून मी कुठे जाणार नाही, कुठेच नाही. बेटा, हॅलो. हॅलो तायडी, अगं बाबा बोलतोय. हां बाबा बोला, कसे आहात तुम्ही? जराशी सर्दी झाली आहे, बाकी बरं आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. हो हो. जुई कशी आहे? ती सुद्धा. बाबा, खूप दिवसांनी आणि खूप अनपेक्षितपणे तुमचा फोन आला, खूप बरं वाटलं. अगं तुझी खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. सांग ना, काय चाललंय, काय करतेस? मी नोकरी करायला लागले बाबा. अरे वा, उत्तम. म्हणजे तिथलं वातावरण चांगलं असतं, बऱ्यापैकी रमले तिथे मी. हो, पण नोकरीत रमली आहेस म्हणजे आई बाबांना विसरून जायचं असं नाही ना. नाही नाही, असं काही नाही बाबा, असं काय म्हणताय. इनफॅक्ट आम्ही अगदी उद्या परवाच नागपूरला येणार होतो. अरे वा वा वा, उत्तम उत्तम. बरं, बबडी कुठे आहे? मधुरा आहे इथेच इथेच, म्हणजे ऑफिसमध्ये गेली आहे, अजून आली नाहीये. ऑफिसला? इतका वेळ काय करते ती ऑफिसला? हो, काय आता बाबा, तिथे कामाचा व्याप खूप वाढलाय ना, आणि जबाबदारी असते मधुरावर खूप ऑफिसमध्ये, म्हणून मग जरा उशीर होतो यायला. अगं हो, कामाचा व्याप वाढलाय, भरपूर जबाबदाऱ्या असतात, सगळं माहिती आहे मला. पण तब्येतीची काळजी घ्यायला हवी तिने. तिला सांग, बाबांनी सांगितलं. तू नको सांगूस, तुम्ही इकडे या, मग मी सांगतो. हा, फक्त तुम्ही नागपूरला यायचं बघा, लगेचच्या लगेच. हो सांगते. बाबा, मानस कसा आहे?
हा, तो मजेत आहे, बसला इथे अभ्यास करत. बोलायचंय? घे घे, ताईडी बोलते. हॅलो ताई, कशी आहेस तू? मी बरी आहे रे. तू बोल, तू कसा आहेस मनू? मी तर आता पूर्णपणे बरा झालोय. तू येऊन बघशील ना तर तुझा विश्वासच बसणार नाही. काय सांगतोयस? मला तुला पाहायचंच आहे रे. मी लवकरात लवकर तिथे येते. जुई सुद्धा सारखी तुझी आठवण काढत असते. मामा मामा चालू असतं. अगं मग या ना लवकर नागपूरला. तिचं माहिती नाही रे, तिची शाळा आहे ना, ती नाही बुडवता येणार. पण मी आणि मधुरा नक्की येऊ नागपूरला. पण प्रयत्न कर तू. बघते, मी नक्की प्रयत्न करेन. लवकर या, मी वाट बघतोय. ओके, ठेवू मग मी? हो, बाय बाय. बाय. श्रीमंत झालो आपण. म्हातारा मेला, सावित्री मी मेली, गौरव मी मेला. अक्षरराव, आता तुमचं आणि माझंच राज्य आहे. माते माते काय बडबडतीयस? या बडबडते? तुम्हाला काय वाटलं मला येड लागले? आम्हाला येड लागलंय. तुमचं सपान आहे आम्हाला येड लागावं. मामनजी, आम्हाला घराबाहेर काढणार तुम्ही? हा, आम्हाला आणि आमच्या पोराला घराबाहेर काढणार? आम्हाला माहिती आहे तुमची लई इच्छा आहे मी आज माझ्या पोरानं रस्त्यावर भीक मागावी, पण असं नाही होणार बघा. आम्हाला का करतायचं तुम्ही असं? इतकी वर्ष झाली आम्हाला तुम्ही बोला ना तुम्ही. तुम्ही आमचा जीव घे ना, जीव घे ना. मामाजी मामाजी मारू नका आम्हाला. मारताय. मी अक्षय, अक्षय मी अक्षय. काय चाललंय काय माते तुझं? कोणी मारणार नाही तुला इथे. मी आहे ना, तुझा मुलगा जिवंत आहे अजून, कळलं ना? काय हे बघ, या सगळ्याचा बदला घेणार आपण. मी 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 तुझा मुलगा घेणार बदला. कारण तुझा जो अपमान झाला ना तो माझा आहे, तुझ्या मुलाचा अक्षयचा अपमान झालेला आहे. आपण होणार श्रीमंत होणार आपण नक्की, कळलं? रडू नको माते, रडू नको. आपण मी बदला घेणार.